कधी असं झालंय का, पेंटिंग इतकी छान रंगवली पण त्यात काहीतरी कमी जाणवते? कदाचित कॉम्पोजिशन गडबडला असेल. बरं, तुम्ही काय करता? चित्र अगदी मधोमध मांडता. हे असं केलं तर तुमचं चित्र कॅलेंडरच्या फोटोप्रमाणे वाटेल, एक कलाकृती नाही वाटणार. नमस्कार, मी अंकिता. आर्ट क्विलच्या या व्हिडिओमधून आपण एल शेप कॉम्पोजिशन म्हणजे काय हे सविस्तर समजून घेणार आहोत. ही एक अत्यंत प्रभावी चित्ररचना आहे ज्यामुळे आपली चित्र संतुलित व उठावदार बनतात. एल आकार चित्ररचना म्हणजे काय? तुम्हाला इंग्रजीतलं एल हे अक्षर माहीतच असेल. जेव्हा आपण या एलच्या आकारात चित्ररचना करतो तेव्हा त्याला एल चित्ररचना किंवा एल शेप कॉम्पोजिशन असं म्हणतात. आपण ही एल चित्ररचना कधी वापरू शकतो? जेव्हा आपल्याला आपल्या चित्रात नाट्य निर्मिती करायची असते, जेव्हा आपल्याला चित्रात एक विशिष्ट भाव निर्माण करायचा असतो, जेव्हा आपल्याला चित्रात सुटसुटीतपणा हवा असतो, जेव्हा आपल्याला प्रेक्षकांचं लक्ष एका विशिष्ट घटकाकडे किंवा दिशेला आकर्षित करायचं असतं, तेव्हा आपण ही चित्ररचना कधी चित्रायची ते पाहूया. आपण समोर पाहतोय एक समुद्र किनारा पसरलाय व एका बाजूला मोठा खडक आहे. तर हा खडक व समुद्र किनारा मिळून एल आकार तयार होतो. त्यामुळे ते डायनॅमिक वाटते. आपल्याला या एल चित्ररचनेचा वापर चित्रकला, छायाचित्र व काही चित्रपटांमधून पाहायला मिळतो. ही काही प्रसिद्ध चित्रकारांची चित्र आहेत ज्यामध्ये एल चित्ररचनेचा वापर केलाय. आपण हे भारतीय व पाश्चिमात्य उदाहरणासहित पाहूया. हे चित्र राजा रवी वर्मांचे आहे. यात शकुंतलेची एल चित्ररचना केलेली आहे. तिच्या बाजूचं वातावरण मोकळं आहे, त्यामुळे संपूर्ण लक्ष शकुंतलेकडे जातं. ही चित्ररचना लयदार व समतोलित भासते. या इन द लेडीज एन्क्लोजर या अमृता शेरगिल यांच्या चित्रात काही महिला बसल्यात व त्यांच्या मागील काही भागात एक महिला उभी आहे. तिच्या बाजूला एक झाड आहे. त्यामुळे हे चित्र समतोल व लयदार भासते. दुर्वंत नदी हे हेनरी मोर यांचे एल चित्ररचना असलेले चित्र आहे. हे चित्र खोल व समतोल भासते. पेसाज हे पॅब्लो पिकासो यांचे एल चित्ररचनेतील चित्र आहे. यामध्ये झाड व जमीन मिळून एल आकार तयार होतो. हे चित्र विषम असून समतोल भासते. द डेथ ऑफ सेनेका हे मॅन्युएल डॉमिंगेस सँचेज यांचे आहे. यामध्ये 3 माणसं उभी आहेत व एक व्यक्ती आडवी मृत अवस्थेत आहे, म्हणून एल चित्ररचना तयार होते. हे चित्र खोल, नाट्यमय व समतोल भासते. द सीन नियर बाय या चित्रात अल्फ्रेड सिसले यांनी झाडं उभी एका बाजूला चितारलेत व खाली आडवी जमीन दाखवली आहे, म्हणून एल चित्ररचना तयार होते. हे चित्र शांत व प्रसन्न वाटते. व्हीटफील्ड विथ सिप्रेसेस या चित्रात विन्सेंट व्हॅन गो यांनी एका बाजूला उंच झाड व खाली आडव्या भागात लहान झाडं व झुडपं चितारली आहेत, म्हणून एल चित्ररचना तयार होते. या चित्रात खोली जाणवते. विन्सेंट व्हॅन गो यांनी बेडरूम इन आर्ल्स या चित्रात एका बाजूला मोठा पलंग दाखवलाय व आडव्या भागात टेबल व खुर्च्या आहेत, म्हणून ही एल चित्ररचना तयार होते. हे चित्र खोल व गतिमान भासते. लँडस्केप विथ द गुड समारिटन या चित्रात रेम्ब्रांड यांनी एक उंच झाड चितारलंय व त्याच्या आडव्या भागात जमीन आहे. ही एल चित्ररचना खोल व संतुलित भासते. मॅगदलिन विथ द स्मोकिंग फ्लेम हे जॉर्ज देलाटूर यांनी एक महिला मेणबत्तीच्या प्रकाशात बसलेली चितारली. यामध्ये तिच्या बसण्याची पोज एल आकार बनवते. सॅन जॉर्जिओ मेजॉरे ॲट डस्क या चित्रात क्लॉड मॉने यांनी एक बाजूला उंच इमारत चितारली व अथांग समुद्र पसरलाय. यामुळे ही समतोल चित्ररचना एल आकार बनवते. द ओल्ड गिटारिस्ट हे पॅब्लो पिकासो यांचे आहे. यात एक वृद्ध व्यक्ती एल आकारात बसून गिटार वाजवतो. हे एक समतोल चित्र आहे. द ब्लू रूम हे पॅब्लो पिकासो यांचे चित्र आहे. या चित्रात एक महिला उभी आहे व पलंग आडव्या रचनेत आहे, म्हणून एल आकार चित्ररचना तयार होते. या चित्रात व्यक्तिगत उदास भाव निर्माण होतो.
माउंटेनस लँडस्केप विथ लेक अँड स्ट्रीम या कोपली फिल्डिंग यांनी एक उंच झाड व आडवी जमीन चितारली आहे, म्हणून एल चित्ररचना तयार होते. हे चित्र सुंदर व संतुलित भासते. द रेक्लायनिंग नायर लेडी यात राजा रवी वर्मा यांनी आडवी आराम करणारी महिला व सरळ बसलेली तिची सेविका चितारली आहे. हे चित्र एल आकारात मांडलेले आहे. आपल्याला समतोलपणा व गतिशीलता या चित्रात पाहायला मिळते. प्रतिमा विसर्जन हे गगनेंद्रनाथ टागोर यांचे असून या चित्रात एका बाजूला मोठं घर आहे व दुसऱ्या भागात विसर्जन मिरवणूक आहे, म्हणून एल आकार चित्ररचना तयार होते. द बर्ड हे रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र आहे. यामध्ये एक पक्षी खडकाला टेकलाय, तो एल आकार तयार करतो. हे चित्र संतुलित आहे. द व्हर्जिन अँड चाइल्ड विथ सेंट ॲनी हे लिओनार्डो द विंची यांचे आहे. यात या तिघांची रचना एल आकार तयार करते. हे चित्र गतिशील व संतुलित भासते. हे चित्र राधा इन मूनलाईट हे राजा रवी वर्मा यांच्या चित्रात राधाच्या बसण्याची पद्धत एल आकार तयार करते. हे चित्र संतुलित भासते. आपण आता ही एल रचना छायाचित्रात पाहूया. या छायाचित्रात एक घर व आडवी जमीन आहे. या छायाचित्रात चित्रकार हेनरी मोर हे एका बाजूला उभे आहेत व आडव्या भागात एका शिल्पाचा बाग आहे, म्हणून एल आकार तयार होतो. हे एका पानाचे फोटो आहे. यात पान एल आकार तयार करतो. या फोटोत एक झाड एका बाजूला असून आडवी जमीन आहे, म्हणून एल आकार तयार होतो. हे एक स्थिर चित्र आहे. यात एका बाजूला फूल व फळं उंचावर आहेत व खाली आडव्या भागात एक कापड ठेवलंय. या फोटोत एक फूल उंच आहे व त्याच्या बाजूच्या वस्तू आडव्या रेषेवर मांडल्यात. या फोटोत फुलदाणी एका बाजूला व फळांची रचना आडवी आहे, त्यामुळे एल आकार तयार होतो. या फोटोत भिंतीचा उभा भाग एका बाजूला आहे व आडवा कठडा आहे. हे एल आकार तयार करतात. या फोटोत एक ॲब्स्ट्रॅक्ट आकार आहे जो एल सारखा भासतो. आता आपण काही चित्रपटातले दृश्य पाहूया ज्यामध्ये एल रचनेचा वापर केलाय. हे पाथेर पांचाळी या चित्रपटातल्या दृश्यात उभी महिला व आडवी जमीन आहे जो एल आकार तयार करतात. हे दृश्य सत्यजित रे दिग्दर्शित देवी या चित्रपटातील आहे. आपण पाहू शकतो कसे एल आकार तयार होते. आपण आतापर्यंत इतके उदाहरण पाहिले, यावरून नक्कीच तुम्हाला आता एल रचना ओळखता येईलच. पहा, हे द शायनिंग चित्रपटातील दृश्य आहे. यात तो मुलगा व लाद्या एल आकार बनवतात. हे द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल या चित्रपटातले दृश्य आहे. यात या व्यक्ती एल आकार तयार करतात. हे दृश्य सुद्धा द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल या चित्रपटातील आहे. यात दोन व्यक्ती एका बाजूला उभ्या आहेत व आडव्या मांडण्या आहेत, म्हणून एल आकार तयार होतो. हे दृश्य द गॉडफादर चित्रपटातील आहे. यात दोन व्यक्ती उभ्या आहेत व फळांची आडवी मांडणी आहे. हे सगळं एल आकार तयार करतात. आपण हे एल शेप कॉम्पोजिशन कुठे वापरू शकतो? व्यक्तिचित्रण. एका बाजूला व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला मोकळी जागा. आपण एल शेप कॉम्पोजिशन निसर्ग चित्रातही वापरू शकतो. एका बाजूला डोंगर आणि समोर विस्तृत आकाश. शहर चित्रामध्येही वापरू शकतो. एका बाजूला मोठी इमारत आणि समोर मोकळा रस्ता किंवा आकाश. हे एल शेप कॉम्पोजिशन अमूर्त चित्रातही वापरता येते. मुख्य घटक एका बाजूला चितारून बाकीची जागा मोकळी सोडायची. एल आकाराची चित्ररचना का उपयोगी आहे? चित्र नैसर्गिक व आकर्षक बनतात. चित्रातील विषय उठून दिसतो. चित्र सुसंगत आणि प्रेक्षणीय वाटतात. आणि एक छोटासा सल्ला, एका बाजूला गडद रंग आणि दुसऱ्या बाजूला हलके रंग वापरले तर चित्ररचना आणखी सुंदर दिसेल. तर आता पुढच्या वेळी पेंटिंग करताना हा विचार करा, एल हा फक्त अक्षर नसून ही एक भन्नाट चित्ररचना प्रकार आहे. एल आकार चित्ररचना वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा प्रयोग कसा वाटला. आणि हो, आर्ट क्विलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एक धमाल चित्ररचना प्रकार पाहणार आहोत. हिंट देऊ का? जर तुमच्या पेंटिंगमध्ये एक वर्तुळ असेल तर ते लक्ष वेधून घेतं, नाही का?
मग आपण पुढील भागात ओ शेप कॉम्पोजिशनच्या गुपिताबद्दल बोलूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.